नमस्कार, मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर रश्मी लाहोटी यांनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर कथा आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायला विसरू नका. आणि जर अजूनपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल किंवा चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया आपण. आजच्या लेखिका आहेत रश्मी लाहोटी आणि कथेचं शीर्षक आहे घुसमट. आलं घातलेला गरम गरम कडक चहा रमाबाईंनी कमलच्या समोर ठेवला. आधी चहा घे, मग घास भांडी. ताई, कशाला केला चहा? आधीच तुमची तब्येत बरी नसते, त्यात दिवसभर बारीक सारीक काम चालूच असतं तुमचं. आराम करायचा तर माझ्यासाठी चहा केला. कमल मोकळी बसत म्हणाली, अगं, तुझ्यासाठी मुद्दाम थोडाच केला. माझा करतच होते, तो वाढवला. 3 दिवस झाले सर्दी आहे तुला, बारीक तापही आहे. चहा घेतल्यावर तेवढंच बरं वाटतं. घे निवांत बसून, कामं तर आहेतच ग. स्वतःचा कप घेत रमाबाई म्हणाल्या. तसा कमलचा बाण फुटला. काही मिनिटांपूर्वी घाईघाईत भांडी घासायला आलेली कमल हमसून हमसून रडायला लागली. अगं अगं, काय झालं एकदम? रमाबाई तिच्या अनपेक्षित रडण्याने गोंधळल्या. तुम्ही कामासाठी बोलता, मला ती किटकिट वाटते. लई राग येतो. वाटतं काम सोडून द्यावं आणि दुसरं घर बघावं. कमलचा कबुली जबाब. आधी तो चहा घे गरम गरम, मग काय सांगायचं ते सांग. हं? रमाबाई अधिकारवाणीने बोलल्या. वय 2 घोट घेताच जणू तिला तरतरी आली. डोकंच हलकं झालं हो ताई, ती कृतज्ञतेने म्हणाली. अगं, कामासाठी बोलावंच लागतं, नाहीतर तुम्ही आपलं कसंही उरकून मग पडायचंच बघता. ते काही मला पटत नाही आणि म्हणून बोलते मी. रमाबाईंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. हो ना, मला 2-4 बायांनी सांगितलं, तिथं काम धरू नको, बाईलाही डोकं आउट करते. मला बी तसंच वाटत जाईल. पण माणूस तकलिफीत असला ना की मात्र बरोबर वळखता तुम्ही. हं. अगं, कामासाठी कलमा केला तरी माणूस की थोडीच विसरता येते. ते जाऊ दे. तुला रडायला काय झालं एकदम? हा, 2 नात्या धुत्या पोरींची माय हाय मी. अजून एक बारकी पोरगी झाली पोरासाठी, ती 6 वर्षाची, आणि 4 वर्षाचा पोरगा आहे. घरी सासू आहे, नवरा आहे, पण कुणाला कदर नाही माझ्या जीवाची. ती रडत रडत म्हणाली. काय झालं? हा, 7 जण खाणारे, पैसा तर लागतोच ना. मर मर करणं भागच आहे आमच्यासारख्यांना. हा, काम तर सगळ्यांनाच करावं लागतं ग, तुम्ही असो किंवा आम्ही. नवरा जात नाही का कामाला? तो बेवडा जातो, काम करतो, येता येता ढोसून येतो. मला बुडवायला, मला तुडवायला. घरात एक पैसा द्यायचा नाही, पण भाकरी मात्र गरम पाहिजे ताटात. तिने पदर डोळ्याला लावला. हम्म. सासू चांगली फिरती आहे, पण 2 भाकरी काय कधी टाकत नाही. अडीअडचणीत लोकासंग जेवायला बसते लेकासंग, आणि मग कुरकुर करत आगीत तेल टाकते. मी बी ऐकते ऐकते अन बोलून जाळ करते. शांत राहिलं तरी तुडवतोय, अन बोललं तरी तुडवतोच. आपल्याला उलट तर मारता येत नाही. मग मी बी बोलायला सुस्ती करतच नाही. कमल तशी खमकी आहे. काम पडलं तर मारू पण शकते. तापलेल्या वातावरणात बोलून काही होत नाही. भांडण हा काही इलाज नाही.
शुद्धीवर असतो तेव्हा समजावून सांगायचं, तरच काही असर होईल. रमाबाई समजवत म्हणाल्या. काही फायदा नाही. प्रेमानं सांगून बी काही समजत नाही. पर त्याच्यामुळं डोक्यावर छप्पर हाय मायाकडं, आणि पोरीवर कुणी वाईट नजर टाकत नाही ना म्हणून सोसायचं सगळं. बाकी काय बी नाही. ती विषण्ण होत म्हणाली. अगं मोठी तर कॉलेजात जाते ना. ती असतं चुकलं. मोठीची 12वी झाली, 2 नंबरची 10वीत आहे. पोरी माझ्यासारख्या अडाणी नको म्हणून मी नवऱ्याला भांडून त्यांना शाळा कॉलेजात धाडलं. वाटलं की माय शिक्षणानं माणूस सुधारतय, डोक्यानं चांगला विचार करायला शिकताय. आमच्या वाणी बारीक बारीक गोष्टींसाठी कलकल करत नाही शिकलेली माणसं. अहो पर झालं उलटच. शिक्षणाने काही उलट होत नसतं, काही ना काही फायदाच होतो. रमाबाई शांततेत म्हणाल्या खऱ्या, पण स्वतःच विचारात हरवल्या. काही होत नाही. मला वाटलं आम्ही अडाणी म्हणून अडसू. लेकरं शिकलं तर समज येईल, कष्टाचं महत्व समजत. पण नाही. अडसूट, आळशी, कामचुकार हा माणसाचा स्वभाव. शिकले काय आणि न शिकले तरी स्वतः बदलल्याशिवाय न बदलणारा. रमाबाईंशी त्यांनी सुद्धा उसाचा सोडला. तेच तर, शिकून बदलायला नको का? पण पार आळशी झाल्यात दोघी बी. बारके 2 तर अजून लहानच आहेत. काय झालं नक्की? हं? 3 दिवस झाले. अंगात बारीक ताप आहे. 2-3दा पावसात बी भिजले. तुम्ही तरी काळजी केली आणि चहा दिला. पण घरी घरी गेलं तर कुणी बी विचारत नाही. त्याच्यासाठीच चालू आहे ना माझी मरमर. पण कोणाला कदरच नाही. घरचं आवरून सात घरी कामं करते. जाईस तर दिस मावळतोय. हातपाय धुतलं की चुली पुढंच बसावं लागतं. तिने परत डोळ्याला पदर लावला. अगं मग पोरीनं सांगायचं की काम? रमाबाई बोलल्या थंडपणे. अभ्यास असतो म्हणतात, बडबड केली की मॅच खराब दिसते. मोठी तर काल म्हणली, तूच भानकुदल आहेस, त्याच्यामुळंच बाप मारतो, आजी शिव्या देते. मेलेलं चांगलं नाही का हो या परीस? पर पोरा जीव अटकतो ना. पोरग अन पोरगी, नवस, नवरा अन सासू सगळे सारखेच असतात. जोपर्यंत आपली गरज तोपर्यंतच आपलं महत्व. सकाळचा स्वयंपाक तू करतेस ना, मग संध्याकाळचा दोघींमध्ये वाटून दे. नाही तर बाहेरचं एखादं घर कमी कर. जे काही कमावते ते घरासाठीच लावतेस ना. मग जरा चणचण भासली की मग त्यांना जाणीव होईल. काहीतरी पर्याय सांगायचे म्हणून त्यांनी सांगितले. पण त्यातला फोलपणा त्यांना समजत होताच, कारण त्यांनीही छोटी छोटी कामं सांगून पाहिली होती. 1-2दा असहकारही केला होता, पण फरक काही पडलाच नाही. उलट तेढ मात्र वाढली. रोज सांगते हो दोघींना, पण ऐकतच नाही. काल सारं अंग ठणकत होतं. खिचडी तरी टाका म्हटलं, पण नाही, मला सुटावं लागलं. अहो, शेवटी घर सोडलं तर लईच पंचायत होईल. सुट्टीच्या दिवशी सोबत आणायचं, तेवढाच तुला आधार. हं, सुट्टीच्या दिवशी त्यांना स्वतःलाही जास्त श्रम पुरायचे. मागच्या रविवारी मागच्या रविवारी आणलं होतं. एक भांड तर विसळू लागली नाही. नुसती त्यांच्या अंगणात बसून राहिली. त्या बाई बी म्हणल्या बी, अगं आईला मदत कर. पण जर हल्ली नाही. घरी गेल्यावर माझ्याशीच भांडली.
मी 12वी पास आहे. मी तुला भांडी लोकांची घासणारी वाटले काय? हा, तुला आणि त्या तुझ्या ताईला अवघड आहे. उद्या लग्न झाल्यावर सासरी तर करावंच लागणार ना ग काम. आत्ता केलं तर पुढे जड नाही जाणार. नाहीतर आहेच मग सासू सोबत किरकिर. अहो ते तर कितीदा सांगते दोघींना, पण अशा बघतात ना माझ्याकडे की जसं काही राजाच्याच घरामध्ये जाणार. हा, आणि मलाच विचारत नाही. माझ्याच कष्टाची कदर नाही तर सासूला काय विचारणार आहेत का या? हा, आपल्या असल्या म्हणून काय झालं? अव रोजचं गारानं आणतील बघा त्या, नाहीतर रोजचा मार खातील. मग गप गुमान काम करतील. बरं ह्याच नाही तशा, आमच्या ये आमच्या येटाळातल्या अर्ध्याहून जास्त पोरी अशाच निकम्या आहेत. कितीतरी सासरी भांडण करून माघारी आल्या. ज्या घरात आईनं लाड पुरवले त्याच घरात टोमणे ऐकून चुपचाप कामाला जातात. पण आधी मात्र लई हवेत उडतात. कमल सडेतूट चुका आणि परिणाम सांगत होती. त्यांच्या मुलीसमोर कमलने हे बोलायला पाहिजे. किमान तिच्या कानावर कसंही करून पडायला हवं, असं रमाबाईंना मनापासून वाटलं. अवघड आहे ग बाई. मला वाटलं आमच्यासारख्या सुखवस्तू घरातली लेकरच आयदी झाली आहेत, पण सगळीकडं सारखंच दिसतंय. रमाबाई उदास हसत म्हणाल्या. 50शी पार केलेल्या रमाबाईंनाही 30शी पार केलेल्या दोन्ही मुलांना आणि पतीला सगळं हातात द्यावं लागायचं. खाण्यासोबतच बाकीच्या सगळ्या फरमाईशी पुऱ्या कराव्याच लागतात. त्यांची त्यासाठी ना नव्हतीच. उलट त्यांनी नोकरीची संधी असून स्वखुशीने गृहिणीपद स्वीकारलं होतं. विशेष म्हणजे आतापर्यंत त्यांना काही वावगंही वाटलं नव्हतं. पण आताशा मुलांनाही आई म्हणजे फक्त करून देण्या इतकीच हवी होती. ते त्यांच्या वागण्या बोलण्यातून रमाबाईंनाही जाणवायचं. स्वतःसाठी काही मागितलं तर नवराही खर्चाची उजळणी करून त्यांना चूप करायचा. एकंदरीत काय, कुणालाही त्यांची कदर नव्हतीच. कधी त्रागा केलाच तर घरीच तर असतेस, तुला कामच काय असतं हे ऐकावंच लागायचं. रमाबाईंना वाटलं कमल माझ्यापेक्षा जास्त सुखी, किमान बडबड करून मोकळी तरी होऊ शकते. माझ्यामुळे घरात डाळ दाणा येतो हे ताठ मानेने सांगू तरी शकते. इथे तर तेही नाही. ती बोलली की तिला डायरेक्ट मार मिळतो, पण इथे तर हात न लावता तोंड दाबून मिळणारा मार कोणाला समजतही नाही आणि असं मन मोकळं बोलताही येत नाही. एकंदरीत काय, कथा आणि व्यथा जवळपास सारखीच, मग ती रमा असो की कमल. धन्यवाद. लेखिका आहेत रश्मी लाहोटी आणि सादर करती आरती गुप्ते.